हॅलो स्टुडंट्स, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये लास्ट लेक्चरला आपण ग्लायकोजेनेसिस हा पॉईंट पाहिला होता. ग्लायकोजेनेसिस याचा अर्थ ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशा पद्धतीनं ग्लायकोजनमध्ये म्हणजे स्टोअर्ड फूडच्या फॉर्ममध्ये होतं हे आपण केमिकल रिॲक्शन्स थ्रू हा पॉईंट कव्हर केला होता. आजच्या लेक्चरला आपण पुढचा जो पार्ट आहे ग्लायकोजिनोलायसिस हा पार्ट पाहणार आहोत. तर पहा, ग्लायकोजिनोलायसिस याचा अर्थ होतो द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन टू ग्लुकोज. म्हणजेच ग्लायकोजिनोलायसिस, लायसिस याचा अर्थ होतो ब्रेकडाऊन. याच्यामध्ये ब्रेकडाऊन कशाचं होणार आहे? ग्लायकोजनचं होणार आहे. म्हणजे ग्लायकोजन हे आपल्या बॉडीमध्ये असलेलं स्टोअर्ड फूड आहे आणि हे स्टोअर्ड फूड याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? ग्लायकोजनमध्ये. म्हणजेच द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन टू ग्लुकोज इज कॉल्ड ॲज ग्लायकोजिनोलायसिस. म्हणजे इथं आपल्याला डेफिनेशन समजली की या डेफिनेशनमध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होणार. पुढे ही प्रोसेस कधी होते? तर पहा, जेव्हा वेन द ब्लड शुगर लेवल फॉल्स, म्हणजे ब्लडमधली शुगर लेवल ही कमी होते किंवा आपण उपाशी असू अशा वेळेला ग्लायकोजन स्टोअर्ड इन द टिश्यूज, आपल्या बॉडीमध्ये लास्ट लेक्चरला जो आपण पॉईंट पाहिला होता की ग्लायकोजिनेसिस, की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये झालं आणि हे ग्लायकोजन हे स्टोअर्ड केलं जातं. हे कुठं की जे आपल्या बॉडीमध्ये टिश्यूज आहेत, ज्याच्यामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, याच्यामध्ये हे स्टोअर केले जातात. तर याच टिश्यूमध्ये ही प्रोसेस होते की ग्लायकोजन ऑफ किडनी, लिव्हर, मसल्स मे बी ब्रेकडाऊन. म्हणजे जे स्टोअर्ड आहे, ज्या टिश्यूमध्ये ग्लायकोजन हे स्टोअर्ड फॉर्ममध्ये आहे, याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे? ग्लुकोजमध्ये. हे कन्व्हर्जनची प्रोसेस कधी होणार? वेन द ब्लड शुगर लेवल फॉल्स, म्हणजे जेव्हा ब्लडमधली शुगर लेवल ही कमी होणार आहे तेव्हा. आता पहा, ग्लायकोजनचं जे स्टोरेज आहे ते आपल्या बॉडीमधले वेगवेगळे टिश्यू किंवा ऑर्गन हे काम करत असतात. तर ज्याच्यामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे किंवा मसल्स आहे. तर प्रत्येक वेळेला ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतंच असं नाही. तर फक्त लिव्हरमध्ये ग्लायकोजन इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज ही प्रोसेस होत असते. बाकी जे काही मसल्स आहेत, ह्या मसल्समध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होत नाही. तर तिथं काय होतं? पायरेविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं. पायरेविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड तयार होत असतं. हे कुठं? मसलमध्ये. आता याचं कारण काय? ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये मसलमध्ये का होऊ शकत नाही याचं कारण आपल्याला ही सायकल संपल्यानंतर समजेल. तोपर्यंत लक्षात ठेवायचं की जे स्टोअर्ड फॉर्मचे जे काही फूड आहे, जे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आहे, याचं कन्व्हर्जन ग्लुकोज हे कसं होतं हे आपण ग्लायकोजिनोलायसिसमध्ये पाहणार आहोत. तर पहा, सुरुवात करण्याआधी आपल्याला हे माहिती आहे ग्लायकोजन ॲक्ट्स ॲज अ कार्बोहायड्रेट रिझर्वायर. ग्लायकोजनला कार्बोहायड्रेट रिझर्वायर असं म्हटलं जातं. का असं म्हटलं जातं? कारण जो कार्बोहायड्रेट डाएट आपण घेत असतो, या कार्बोहायड्रेट डाएटचं जे काही डायजेशन होईल किंवा कार्बोहायड्रेट फूडचं जे काही डायजेशन होईल, ह्या डायजेशन प्रोसेसमध्ये ग्लुकोज तयार होत असतं आणि एक्स्ट्रा ग्लुकोजचं कन्व्हर्जन म्हणजे जेव्हा ब्लडमधली शुगर लेवल ही इन्क्रीज होते, ब्लडमधली शुगर लेवल ही इन्क्रीज होते, तेव्हा ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे ग्लायकोजनमध्ये होतं आणि हे कन्व्हर्जनसुद्धा करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. म्हणून कार्बोहायड्रेटला काय म्हटलं जातं की ग्लायकोजन ॲक्ट्स ॲज अ कार्बोहायड्रेट रिझर्वायर. जेव्हा कधी बॉडीला गरज असते ग्लुकोजची, तेव्हा परत ग्लायकोजनची कन्व्हर्जन हे ग्लुकोजमध्ये होत असतं. म्हणजे जरी आपण कार्बोहायड्रेट डाएट घेतला नाही, काही वेळेला कार्बोहायड्रेट डाएट जरी घेतला नाही, तरी आपल्याकडे जे स्टोरेज आहे कार्बोहायड्रेट रिझर्वायर फॉर्ममध्ये ग्लायकोजन, याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होत असतं. म्हणूनच याला रिझर्वायर असं म्हटलं जातं. आता बॉडीला जेव्हा रिक्वायर्ड असते, वेनएव्हर ग्लुकोज इज अ रिक्वायर्ड, ग्लायकोजन अंडरगो ग्लायकोजिनोलायसिस, म्हणजे ब्रेकडाऊन करण्याची जी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय होतं? लिबरेटिंग ग्लुकोज इन टू द ब्लड स्ट्रीम. म्हणजे तयार होणारं ग्लुकोज हे डायरेक्टली कुठे येत असतं? ब्लड स्ट्रीममध्ये येत असतं. यालाच आपण ब्लड शुगर असंही म्हणतो. आता ही प्रोसेस होण्यासाठी ज्या एन्झाईमची गरज असते ते एन्झाईम लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. हार्मोनची गरज असते. हे जे 2 हार्मोन आहेत, कारण न्यूरल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 12वीला हा टॉपिक पाहिलेला आहात की प्रत्येक बॉडी
किंवा प्रत्येक बॉडीमधला जो काही ऑर्गन आहे आणि ऑर्गन सिस्टीम आहे यांच्यामधलं जे काही कोऑर्डिनेशन आहे हे कुणा थ्रू होत असतं, हार्मोन थ्रू होत असतं, की ज्याच्यामध्ये ही प्रोसेस स्टार्ट करणं हे टोटली कशावरती डिपेंड राहतं, हार्मोनवरती राहत असतं. तसंच या प्रोसेसमध्ये म्हणजेच ग्लायकोजेनोलायसिस इज प्रमोटेड बाय पॅन्क्रियाटिक हार्मोन ग्लुकॅगॉन. आता हा पार्ट मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगून झालेला आहे की जेव्हा आपण पॅन्क्रियाज म्हणजे 11वीला डायजेशन हा टॉपिक शिकतो तेव्हा आपल्याला महत्त्वाची ग्लँड पाहतो आपण, पॅन्क्रियाटिक ग्लँड. ह्या पॅन्क्रियाटिक ग्लँडचं फंक्शन सांगत असताना आपण असं सांगतो की ही एक आहे ड्युअल ग्लँड आहे की ज्याला हेट्रोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं, जी एन्झाईम सिक्रेशनचं काम करते आणि त्याच्याचबरोबर हार्मोन सिक्रेशनचं सुद्धा काम करत असते. पॅन्क्रिया हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे, म्हणजे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड आहे की जी एन्झाईम आणि हार्मोन दोन्ही सिक्रेशनचं काम करत असते. मग हे नेमकं पॅन्क्रियाटिक ग्लँडचा जो काही संबंध आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ब्लडमधली शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम हे ही पॅन्क्रियाटिक ग्लँड करत असते की ज्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन आहेत. आता हे जे हार्मोन आहे पॅन्क्रियाटिक हार्मोन ग्लुकॅगॉन हे ही प्रोसेस काय करत असतं, कंट्रोल करत असतं, ज्याच्यामध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन हे ग्लुकोजमध्ये करण्याचं काम. आणि त्याच्याच सोबत ॲड्रिनल हार्मोन की जे ॲड्रिनल ग्लँड जी एक्सक्रिटरी सिस्टीमला अटॅच असते, म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमचा जो पार्ट आहे किडनीच्या सुपेरियर पार्टला ही ॲड्रिनल ग्लँड प्रेझेंट असते. ही ग्लँडसुद्धा या मेकॅनिझममध्ये मदत करत असते. म्हणजेच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करण्यासाठी पॅन्क्रियाटिक हार्मोन ग्लुकॅगॉन आणि त्याच्यानंतर ॲड्रिनल हार्मोन ॲड्रिनॅलिन हे मदत करत असतात. म्हणजेच आपल्याला इथं डेफिनेशन किंवा ही प्रोसेस कधी होणार आणि या प्रोसेसमुळे नेमका काय फायदा होणार हे पार्ट समजलेले आहेत. या प्रोसेसमध्ये काय फायदा होणार, तर या प्रोसेसमध्ये कमी झालेली ब्लडमधली शुगर ही काय होत असते, मेंटेन होत असते. म्हणजेच ग्लायकोजेनोलायसिसमुळे ब्लडमधली शुगर ही मेंटेन होण्याचं काम होतं किंवा रेग्युलेट होण्याचं काम होतं. आता ही प्रोसेस जी आहे ही 3 स्टेपमध्ये होत असते. ह्या ज्या स्टेप आहेत त्या आपण पाहू, म्हणजे कंप्लीट चार्ट जर आपल्या लक्षात घेतला तर आपल्याला ही प्रोसेस समजणं सोपं जाईल. तर पहा, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनचं स्ट्रक्चर बायोकेमिकल हेही तुम्ही पाहिलेलं आहे. ग्लायकोजनच्या बायोकेमिकल स्ट्रक्चरमध्ये आपण असं पाहिलं होतं एक ग्लुकोज मॉलिक्यूल दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्यूलला अटॅच होत असताना 1,4 लिंकेज किंवा ज्याला ग्लायकोसायडिक बॉन्ड इथं तयार होत असतो. 1,4 लिंकेज याचा अर्थ काय होतो की कार्बन नंबर 1 एका ग्लुकोज मॉलिक्यूलमधला आणि कार्बन नंबर 4 हा दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्यूलमधला अटॅच होतात. म्हणजेच 2 ग्लुकोज मॉलिक्यूल इथं काय झाले, अटॅच झाले. हे जेव्हा स्ट्रक्चर 8 मॉलिक्यूलपर्यंत स्ट्रक्चर तयार होतं तेव्हा त्याला ग्लायकोजन असं म्हटलं जातं. आता पहा, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन इथं या सायकलमध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन एंड पॉईंट कशामध्ये होणार आहे, ग्लुकोजमध्ये होणार आहे. हे होत असताना याच्यामध्ये 3 स्टेप दाखवलेले आहेत. स्टेप फर्स्ट, सेकंड आणि त्याच्यानंतर थर्ड. ती पहिली जी स्टेप आहे ती पाहू. ग्लायकोजन इज कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज 1 फॉस्फेट. म्हणजे ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज 1 फॉस्फेटमध्ये होणार. म्हणजेच ग्लायकोजनपासून ग्लुकोज मॉलिक्यूल हा फ्री होणार आणि ग्लुकोजच्या 1 नंबर कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट होणार. आता पहा, ही जी प्रोसेस आहे ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज 1 फॉस्फेटमध्ये होण्याची, याच्यामध्ये 2 एन्झाईम्स काम करणार आहेत. पहिलं जे एन्झाईम आहे ज्याला ग्लायकोजन फॉस्फोरायलेज असं म्हटलं जातं आणि दुसरं जे एन्झाईम आहे ज्याला डी ब्रांचिंग एन्झाईम असं म्हटलं जातं. म्हणजेच या स्टेपसाठी 2 एन्झाईमची मदत लागत असते. आता ही जी स्टेप आहे ही आपल्याला केमिकल स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये आपण पाहूया. तर पहा, इथं मी ग्लायकोजनचं स्ट्रक्चर काढलेलं आहे की याच्यामध्ये कार्बन नंबर 1 आहे, इथं कार्बन नंबर 4 आहे, हा कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 4. इथं मी 3 ग्लुकोज मॉलिक्यूल एकमेकाला अटॅच झालेले दाखवलेले आहेत. यांच्यामधली 1,4 ही जी अटॅचमेंट आहे याच्यामध्ये जो बॉन्ड आहे ज्याला ग्लायकोसायडिक बॉन्ड असं म्हटलं जातं. हा ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार करण्याचं काम हे कुणाचं असतं, ग्लायकोजन सिंथेटेज एन्झाईमचं असतं. ह्या एन्झाईममुळे हा बॉन्ड तयार झाला आणि त्यामुळे ही जी अटॅचमेंट तयार झाली म्हणून जे स्ट्रक्चर तयार झालं ज्याला म्हटलं जातं ग्लायकोजन. आता या प्रोसेसमध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होणार आहे. त्यामुळे हा बॉन्ड जो ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे तो बॉन्ड कट होणं गरजेचं असतं. इथं हे जे पहिलं एन्झाईम सांगितलेलं आहे कोणतं, ग्लायकोजन फॉस्फोरायलेज, ह्या एन्झाईममुळं काय होतं, फॉस्फोरायलेज या एन्झाईममुळं हा ग्लायकोसायडिक बॉन्ड हा ब्रेक होतो. म्हणजे पहिल्या एन्झाईमची जी ॲक्शन आहे, कोणतं पहिलं एन्झाईम,
फॉस्फोरायलेज हे जे एन्झाईम आहे या एन्झाईममुळं 1,4 अल्फा 1,4 ग्लायकोजन यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होणार आहे, इथं ब्रेक होणार आहे. म्हणजेच जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार आहे तेव्हा काय होईल, एक ग्लुकोज मॉलिक्यूल हे फ्री होईल. ग्लुकोज मॉलिक्यूल हा काय झाला, फ्री झाला. पण या ग्लुकोज मॉलिक्यूलला फॉस्फेट ग्रुपची काय असते, अटॅचमेंट असते. जोपर्यंत ग्लुकोज मॉलिक्यूलला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट असते तोपर्यंत तो ब्लड स्ट्रीममध्ये जाऊ शकत नाही. ब्लड स्ट्रीममध्ये जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये का केलं जातं, तो ब्लड स्ट्रीममध्ये जावा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रक्तामधली शुगर. म्हणजे पहिल्या एन्झाईममुळं ग्लायकोसायडिक बॉन्ड ब्रेक झाला. आता दुसरं जे एन्झाईम आहे ज्याला म्हटलं जातं डी ब्रांचिंग एन्झाईम. आता नावावरूनच लक्षात आलं असेल, डी ब्रांचिंग एन्झाईम याचा अर्थ ग्लायकोजनचं जे काही ब्रांचिंग स्ट्रक्चर लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं, म्हणजे एक लाईन आणि दुसरी लाईन यांच्यामधली जी अटॅचमेंट आहे, ह्या अटॅचमेंटमध्ये 1,6 बॉन्ड, 1,6 म्हणजे कार्बन नंबर 1 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनचा कार्बन नंबर 6 म्हणजे दुसऱ्या लाईनचा ग्लायकोजन यांच्यामध्ये, म्हणजे हा 1 आणि 6 यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग आहे हे बॉन्डिंग डी ब्रांचिंग एन्झाईममुळे काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजेच एक लाईन ग्लुकोजची इथं फ्री होणार आहे ग्लायकोजनची आणि दुसरी लाईन सुद्धा काय होणार आहे, फ्री होणार आहे. याला म्हटलं जातं डी ब्रांचिंग एन्झाईम. म्हणजेच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन इथं ग्लुकोज 1 फॉस्फेटमध्ये होण्यासाठी 2 एन्झाईमची गरज. ग्लायकोजन फॉस्फोरायलेज याच्यामुळे 1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड हा ब्रेक झाला आणि डी ब्रांचिंग एन्झाईममुळं ग्लायकोजनचं जे काही ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे ते अनब्रांच्ड झालं. म्हणजे हे जर 2 एन्झाईमची जर आपल्याला ॲक्शन समजली तर आपल्याला हे कन्व्हर्जन समजण्यासाठी सोपं जातं. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज 1 फॉस्फेटमध्ये झालं. ग्लुकोज 1 फॉस्फेट याचा अर्थ काय सांगितला की इथं ग्लुकोज मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये 1 नंबरच्या कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट आहे. पहिल्या एन्झाईममुळे ग्लायकोसायडिक बॉन्ड म्हणजे 1 आणि 4 मधलं लिंकेज हे ब्रेक झालं. दुसऱ्या एन्झाईममुळे 1 आणि 6 यांच्यामधलं लिंकेज ब्रेक झालं. त्यामुळं ग्लायकोजन आणि त्याच्यासोबत काय निघाला, एक ग्लुकोज मॉलिक्यूल ज्याला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट आहे असा फ्री झाला. पुढं दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार, तयार झालेला ग्लुकोज 1 फॉस्फेट याचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होणार. आता याच्यामध्ये फक्त काय होतं, फॉस्फेट मॉलिक्यूलची फक्त काय होते, नंबरची अदलाबदल होते. म्हणजे 1 नंबरमधून तो कुठं जाणार आहे, 6 नंबर म्हणजेच कार्बन नंबर 6ला जाणार आहे. याच्यासाठी ज्या एन्झाईमची गरज लागते एन्झाईमचं नाव आहे फॉस्फोग्लुकोम्युटेज आणि त्याच्याचबरोबर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंडसुद्धा इथं मदत करतात. ही जी दुसरी स्टेप आहे आपण रिॲक्शन थ्रू असं लिहू शकतो. हे आहे ग्लुकोज 1 फॉस्फेट म्हणजे कार्बन नंबर 1ला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट आहे. त्याच्यानंतर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे की एन्झाईमचं कोणतं एन्झाईम, फॉस्फोग्लुकोम्युटेजच्या मदतीनं याचं कन्व्हर्जन काय झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्व्हर्जन झालं. याचा अर्थ 1 नंबरच्या कार्बनपासून 6 नंबरच्या कार्बनला कोण गेलेलं आहे, फॉस्फेट ग्रुप गेलेला आहे. त्यामुळं काय झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झाला. आता ही झाली दुसरी स्टेप. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितलं आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. आता याच्यासाठी जे एन्झाईम लागणार आहे ते ग्लुकोज 6 फॉस्फेटेज हे एन्झाईम आहे. फॉस्फेट ग्रुपला काढून टाकण्याचं काम होणार आहे इथं. फॉस्फेट ग्रुपला का काढून टाकलं जातं हे आता समजेल. तर पहा, ग्लुकोज 6 फॉस्फेट 6 नंबरच्या कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेटेज एन्झाईममुळे काय झालं, हा फॉस्फेट ग्रुप निघून गेला म्हणजेच हा फ्री झाला आणि तो इतर कामासाठी वापरला जाईल. इथं स्ट्रक्चर काय तयार झालं, ग्लुकोज म्हणजे ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये. जेव्हा ग्लुकोजपासून फॉस्फेट ग्रुप हा फ्री होतो तेव्हाच हा ग्लुकोज मॉलिक्यूल कुठे जाणार आहे, ब्लडमध्ये जाणार आहे. म्हणजे ब्लडमध्ये जाण्यासाठी, ब्लड स्ट्रीममध्ये जाण्यासाठी हा ग्लुकोज मॉलिक्यूल फॉस्फेट ग्रुपपासून वेगळा होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठीच जे एन्झाईम कोणतं लागतं, ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. आता हे एन्झाईम इतकं महत्त्वाचं आहे, हे एन्झाईम फक्त लिव्हरमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळं ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होण्याची जी प्रोसेस आहे ही फक्त लिव्हरमध्ये होते. बाकी अर्ध्या स्टेपपर्यंत किडनी किंवा मसलमध्ये सुद्धा ह्या रिॲक्शन होत असतात. पण ग्लुकोज 6 फॉस्फेट हे एन्झाईम मसल्समध्ये ॲबसेंट असल्यामुळं काय होतं, त्याचं कन्व्हर्जन फक्त पायरुव्हिक ॲसिड किंवा लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. म्हणजेच ग्लुकोज मॉलिक्यूल तिथं तयार होऊ शकत नाही.
कारण ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी ग्लुकोज 6 फॉस्फेटेज या एन्झाईमची गरज लागत असते. म्हणून पहा, तुम्ही खूप जर एक्सरसाइज केला किंवा रनिंग जर केलं की त्या प्रोसेसमध्ये एक्स्ट्रा एनर्जी लागत असते. ह्या एक्स्ट्रा एनर्जी कुठून मिळते, तर मसलमध्ये जे काही ग्लायकोजनचं स्टोरेज आहे, ह्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होत असतं. पण इथं ग्लुकोज 6 फॉस्फेटेज हे एन्झाईम ॲब्सेंट असल्यामुळं ग्लायकोजनचं कन्व्हर्जन हे लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असतं. नेहमी लक्षात ठेवायचं हा पॉईंट. इथं आपला ग्लायकोजिनोलायसिस हा पॉईंट काय झालेला आहे, संपलेला आहे. या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं, सुरुवातीला ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे काय हे पाहिलं, ही प्रोसेस कुठं होतं म्हणजे या प्रोसेसची साईट पाहिली. त्याच्यानंतर या प्रोसेसमध्ये नेमका बाय प्रॉडक्ट किंवा एंड प्रॉडक्ट काय होतो हेही पाहिलं. त्याच्यानंतर या प्रोसेससाठी कोणते 2 हार्मोन इम्पॉर्टंट आहेत तेही पाहिलं. त्याच्यानंतर या प्रोसेसमध्ये 3 स्टेप आहेत. ह्या स्टेप आपण सायकल थ्रूही पाहिल्या आणि त्याच्यासोबत केमिकल स्ट्रक्चर थ्रूही पाहिलेलं आहे. फक्त आता एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे की पहिल्या स्टेपमध्ये नेमकं काय होणार, कुणापासून काय तयार होणार, याच्यासाठी कोणते 2 एन्झाईम लागणार. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये नेमकं काय होणार, त्याच्यासाठी एन्झाईमची ॲक्शन तिसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, आपला हा पार्ट कोणता, ग्लायकोजिनोलायसिस हा संपलेला आहे.